असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. काय झालं रे आशुतोष? असा का वागतोयस पिंजऱ्यातल्या पिसाळलेल्या वाघासारखा? वाघ नाही, सिंह. हयाळ नाही बघितली का याची? शिरा घे. थँक्यू. आशू, शिरा घे. काय झालं, खायचं नाहीये का? अरे गोड आवडतं ना तुला? हो पण हे मऊ गोड आहे. मला असं काहीतरी कडक चिवट गोड पाहिजे. असं हिरड्यांना बोचेल असं, म्हणजे असं खाताना कडम कुडुम कुडुम कडम असे आवाज होतील असे. अच्छा, म्हणजे गोडाचे पण असे प्रकार असतात का? मऊ गोड, सेमी मऊ गोड, कडक गोड. लिक्विड गोड, सेमी लिक्विड गोड. पण हा काय प्रकार आहे? आशू खाण्याला नाही म्हणतोय, ते पण शिऱ्याला. तू नको काळजी करू, आम्ही खातो ना तू केलेलं ब्रिलियंट गोड. काहीच बघा ना कसलं भारी केलंय मी हे. ऍक्च्युली काय ना, हे जे खालचं आहे ना ते मी मीनाला इयरिंग्स ठेवायला केले, पण ना माझ्या शेरीला जागाच नव्हती, माझ्या बॅग मध्येच पडून होती. मग ना मी ते छान मस्तपैकी शेरीसाठी केलं. कसलं भारी. मस्त आहे, खूपच गोड आहे. पण अगं बदक घरट्यांमध्ये नसतात बसत. बदक नाहीये ते, शेरी आहे माझी. कसली स्वीट आहे. बर तू शिरा खाऊन घे. शिरा नको, आता शेरी. आशू 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 सोडे. झाली शेरीची आंघोळ झाली. अरे दे ना तिची शेरी. माझी शेरी. अरे काय आहे? अरे काय काय सगळं चावतोयस? ठेवते खाली ठेव आधी. चमचा. अरे आशुतोष, चमच्यानी खायचं असतं आणि मग ते चावायचं असतं, चमचा नसतो चावायचा. काय ह्या घरातली प्रत्येक वस्तू चावत सुटलाय कुत्र्यासारखं? बघ ना, म्हणजे सुजय या घरातल्या लोकांची डोकी चावतो, आता हा वस्तू चावायला लागलाय. गप्प बसा, तुम्हाला कळत नाहीये मला काय होतंय ते. काय 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 होतंय? काय काय होतंय? मला ना असं सतत चावावं असं वाटतंय, काहीतरी कडक. असं असं एकदम अस्वस्थ वाटतंय आणि असं इकडे शिवशिवतंय असं. पण काय होतंय ते सांगितलं नाहीस तर कसं कळेल आशू? नीट सांग. कैवल्य, मला माझा प्रॉब्लेम झालाय, पण ह्या लेडीज समोर नाही सांगता येणार. हो, जेंटल मॅटर. हा, दॅट वन. आत ये ना. आतमध्ये नेऊन सांगणार आहेस? नाही, बाहेरच. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता मी किंजलला तोंड कसं दाखवू? हे बा आशू, आपलं तोंड कसंही असलं तरी ते लोकांना दाखवावं लागतं, कारण की ते आपलं तोंड असतं. ते मी नेहमी करतो रे, पण यावेळी मी खरंच काही नाही केलं. असं झालंय. तू काही न करता तुला लाज वाटते असं कसं शक्य आहे? काहीतरी केलं असेल ना तू? नशीब असतं रे एकेकाचं. म्हणजे काही लोकांचं सगळं लहानपणीच होतं आणि काहींचं. आशू, काय झालंय ते नीट सांग, कारण की माझे गैरसमज निर्माण होत आहेत मनात. त्यामुळे जे काही झालंय ना, म्हणजे जो आजार झालाय ना तो सांग, लक्षणं नको. मला
दात येतोय. कसं शक्य आहे या वयात? कुठे येतोय दात? कुठे येतोय दात? बघू बघू कुठे येतो? हा, दाखव. कुठे येतोय दाखव. इथे. सॉरी सॉरी, इथे इथे आतमध्ये येतोय. हा, टोचतोय खूप. अख्खं तोंड दुखतंय. वेड्या वेड्या, कॉंग्रॅट्स. तुला तुला अक्कलदाड येते अशू, अक्कलदाड. खेच खेच माझी. मी एवढं तुला नेहमी सांगतो, तू ना, अरे अक्कलदाड वगैरे असं काही नसतं रे. म्हणजे आपण ते ऐकतो बोलतो, पण तसं खरंच नसतं. ठीक आहे. तुला खोटं वाटत असेल तर मी काहीच करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे खरंच असतं का तसं अक्कलदाड? अरे म्हणजे काय आशू, अक्कलदाड खरीच असते. कारण आपण जेव्हा मोठे होतो ना, मोठे, तेव्हा ती येते. आणि ती फार कमी लोकांना येते बरं का, फार कमी लोकांना येते. पण म्हणजे म्हणजे यात काही शेमवालं नाही ना? शेमवाला नाही वेड्या, फेमवाला आहे, फेमवाला. फेमवालं? फेमवाला. पण मग काय आता, म्हणजे लोकांना सांगायला लाजायचं नाही ना? म्हणजे मी जाऊन सांगू शकतो ना की मला अक्कलदाडी येते. लोक हसतात. लोक हसत नाहीत रे, लोक जळतात, आपल्यावर जळतात. कसा रे तू भोळा बावडा. हा, आपण अजिबात लाजायचं नाही आशू. आपण जायचं आणि प्राऊडली सांगायचं, ए मला अक्कलदाड आली, अक्कलदाड. अरे उलट अक्कलदाड आल्यावर सेलिब्रेट करायचं असतं. वाढदिवस सेलिब्रेट करतात ना तसा. म्हणजे पार्टी. हा, पार्टी. कसं असतं माहितीये का आशू, आयुष्यात ना आपल्या 3 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे जेव्हा आपल्याला दुधाचे दात येतात ना, तेव्हा. दुसरा टप्पा म्हणजे दुधाचे दात पडतात की नाही, हा, आणि असे बकासुरासारखे टणक दात येतात ना, तुला आलेत तसे, तो दुसरा टप्पा. तिसरा टप्पा म्हणजे विजडम टूथ येणं, म्हणजे अक्कलदाड येणं. सेलिब्रेट करायचं असतं. अच्छा, अक्कलदाड. म्हणजे आतापर्यंत जे आपण वागतो ते सगळं आपल्याला अक्कल नसते म्हणून. परफेक्ट परफेक्ट. म्हणजे आतापर्यंत आयुष्यात ज्या चुका आपल्या हातनं घडलेल्या असतात ना, त्या का घडतात माहितीये का? कारण की आपल्याला अक्कल नसते. पण आता तुला अक्कल उगवतीये ना, हा, त्यामुळे आता तुला आयुष्यातल्या सगळ्या चुका माफ. आता चूक होणारच नाही रे, आता अक्कल आली ना. कैवल्य, तुला आले का अक्कलदाड? अडीच अक्कलदाड आल्यात मला. मग तू केली का पार्टी वगैरे? अरे घरी फोन करून विचार, 2.5 वेळा पार्टी केली, 2.5 वेळा. कॉंग्रॅट्स. ए कैवल्य, मग आता मला सुद्धा येते अक्कलदाड. मग ते तुम्ही काय करणार माझ्यासाठी? पार्टी करायची, अक्कल आली म्हणून. म्हणजे पार्टी? चल सगळ्यांना सांगू. अक्कलदाड अक्कलदाड आली आशूला, विजडम टूथ आला आशूला. ही 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 ही. अक्कलदाड अक्कलदाड आली आशूला. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. मस्त मस्त मस्त. तर अक्कलदाड आलेल्या माणसाला त्याची आत्या, मावशी, काकू यांनी पोट भरून खायला घालायचं असतं, अशी रीत असते. तर चला, आत्या, काकू, मावशी, भरवा भरवा, मुलाला भरवा. एक मिनिट, एक काढून ठेवतो, म्हणजे असं मस्त खाता येईल. वा वा. अरे आशा, असं काय करतो बाळा? हा, तू सांगायच ना आधी आम्हाला की तुला नाही आली अजून अक्कलदाड.
तुझा सगळा वेडेपणा करायचास ना तो आम्ही समजून घेतला असता की नाही मग. ओके इट्स ओके. ती का असते? जळतीये रे तुझ्यावर, जळती. अरे जळू नको ग हे. तू लक्ष नको देऊ. बर आशू, तुला असं भरून येते? हो. इथे 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 असं भरून येते? अक्कलदाड आल्यामुळे असं खूप काही सुचतंय? कारण की ज्याची पार्टी असते ना अक्कलदाड आल्यावर त्यांनी भाषण द्यायचं असतं अशी रीत आहे. अशी आहे. हो? 1 2 3 1 2 3. माईक चालू आहे सर. तर सांभाळ. हो, मी धरतो. या ठिकाणी मला एवढंच बोलायचंय की मला आतापर्यंत कळायचं नाही की आपण विचार करतोय, आपल्याला कळतंय की बरोबर काय आहे, चूक काय आहे, तरी सुद्धा करताना जे चुकीचं आहे तेच मी करायचो. क्या बात, वा. मला इतके दिवस वाटायचं की हा सगळा माझ्या स्वभावाचा दोष आहे, पण नाही, मला आता कळलंय हा त्याचा दोष आहे. मंगळ नाही, दाताच ओ. टूथफॉल्ट. पण या ठिकाणी आता मला अक्कलदाड आलीये, त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की आतापासून मी जबाबदारीने वागणार आहे. आशू, तुला आता अक्कल आली तर तुला आता इंग्लिश बोलता येईल ना? इंग्लिशचा काय संबंध आहे ना? इंग्लिश ही एक भाषा आहे. म्हणजे अक्कल असली की इंग्लिश येतं किंवा इंग्लिश असलं की अक्कल येते असं नसतं. क्या बात आहे, क्या बात आहे यार. अक्कल आल्यामुळे तुझी बुद्धी बघ कशी वेगात धावते. आज हा सोनेरी क्षण बघायला आपले परमपूज्य सुजयजी महाराज साठे असायला हवे होते रे. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले असते. आशू, भक्त कैवल्य महाराज स्वयं इथे आलेले आहेत. महाराज सॉफ्टवेअरच्या नरकातून तुझी हाक ऐकून तुम्हा पामरांच्या धरती तलावरती आलेले आहेत. आणि हे पहा, त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू देखील आलेले आहेत. महाराज. पण भक्त कैवल्य, आज असा कोणता चमत्कार घडलाय की या असुर आशूच्या तोंडून अशी सुभाषित बाहेर पडतायत, असे सुविचार बाहेर पडतायत? सांगा. अरे त्याचं काय ना सुजा, त्याला विजडम टूथ आलाय ना म्हणून. अरे सुजय, आशूला माहितीच नव्हतं अक्कलदाड आल्यावर सेलिब्रेट करतात ते. ओ अरे वेड्या, पण कसं माहित असणार? कारण आजपर्यंत अक्कलदाड आलीच नव्हती ना, त्यामुळे अक्कल कुठून येणार? आशू, तुला माहितीये आपले जे परमपूज्य सुजयजी साठे महाराज आहेत त्यांना वयाच्या 12व्या वर्षीच अक्कलदाड आली होती आणि त्यामुळे त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवलं गेलं होतं. अरे नाही, होणार होती, पण काय झालं त्यानंतर मला कळलं की माझ्या काही वर्ष आधीच 10 वर्षाचा असताना एका मुलाला अक्कलदाड आली होती, त्यामुळे नाही जाऊ शकलं. आशू, तुला माहितीये का तो माणूस कोण होता? अल्बर्ट आइन्स्टाईन. 6 पैकी कोणता? खालच्यातले मधले, तो बिनदाडीचा. ते बिनदाडीचे असं तरी म्हण रे. काय अरे सुजय, आल्या आल्या दे राय दुरुस्त आहे. हो ना. मला तर आली आहे अक्कलदाड. आता ॲनाला बघा, तिला आली सुद्धा नाही अक्कलदाड. ए ॲना, ए अगं तू वाईट नको वाटून घेऊ. मी आहे ना, मला आली ना अक्कलदाड, बास आहे. मी तुला मार्गदर्शन करेन. मार्गदर्शन म्हणजे? मला माहितीये, मी तुला गाईडलाईन करेन. क्या बा आणि तुम्ही सगळे नीट ऐकायचं. आता बास. हे जे काही चाललंय ना, बास आता. खूप झालं. आता मी थांबणार नाही. खूप खूप मोठा बिझनेस सुरू करणार. कॉर्पोरेट करून टाकणार एकदम, पार्टीला वगैरे. म्हणजे हे फिल्म स्टार वगैरे असतात ना मोठे मोठे, त्यांच्या सगळ्यांच्या पार्ट्यांची ऑर्डर आपण घेणार. आणि शपथ सांगतो, तुमच्यामुळे कळलंय ना मला हे,
मी अजिबात विसरणार नाहीये. खूप मोठा झालो ना तरी सुद्धा दोस्ती तोडणार नाही. तुमच्या पोरांच्या सगळ्या बर्थडे पार्टी ना फुकटात करणार. फ्री फ्री फ्री. सगळ्या चुका सुधारणार. सगळ्यात महत्वाचं आजपासून उधारी बंद. वाह. ॲना बेब्स डोंट वरी अगं, तुला पण येईल अक्कलदाढ. नाही मिनल, मला नाही येणार. मी अशीच राहणार आहे. अगं असं काय करतेस? हळूहळू येईल ना. आणि बघ आता आशूला किती त्रास होतोय, हा दुखतोय किती. डेंटिस्ट कडे गेलाय ना. तुला हवाय तसा त्रास, पेन हवाय? मिनल, मला अक्कल पाहिजे असेल ना तर कुठलंही पेन सहन करायला तयार आहे मी. मीनाला काय सांगून टाक ना, कशाला ताणतीयस? काय सांगायचंय? अगं काही नाही, हेच सांगायचंय की अक्कलदाढ येण्यासाठी सुद्धा ना एक सिक्रेट असतं. असं पण असतं? हो ऑफकोर्स असतं. मला सांग दात कशापासून बनतात? नाही माहिती. कॅल्शियम पासून. हा म्हणजे तुला जर अक्कलदाढ यायला हवी असेल तर काय करायला लागेल? कॅल्शियम खायला लागेल. तू ना एक काम कर, तू खडू खा. अगं मिनल, स्मॉल असताना मी खूप खाल्लेत अगं खडू, म्हणूनच तेवढ्या लवकर वाढलेत. मिनल, मला असं वाटतं मी घरात एकटीच उरलीये जिला अक्कलदाढ नाहीये. नाही, तू एकटी नाहीयेस. आशू ये. चल चल चल. जपून 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 बस. बातमी वाईट आहे. आशूची अक्कलदाढ काढावी लागली. ती वेडी वाकडी त्याच्या जबड्यात घुसून त्याला त्रास देणार होती. त्यामुळे डॉक्टरांसमोर दुसरा काही पर्यायच नव्हता. ऑपरेशन तसं गंभीर होतं आणि ऑपरेशन दाढेचं असलं तरी अकलेची फार मोठी हानी झाली. त्यामुळे पुढचे काही दिवस क्रिटिकल आहेत. आपल्याला त्याची काळजी घ्यायला हवं, त्याला प्रेम द्यायला हवं. आशू, मी आलोच. ताई नको मला. घे रे, अरे घे रे आईस्क्रीम. सगळे गंमत करत होते तुझी. आता उगाच मला बरं वाटावं म्हणून बोलू नको हा तू. ठीक आहे, आईस्क्रीम खातो मी, पण तू जा. अरे आशू, सगळे गंमत करत होते. अरे दातावर ठरते का आपली अक्कल? असं असतं ना तर जगातली सगळी माणसं हुशार झाली असती. दात आला, शहाणे झालो. बास ताई बास. तू ऐकलं नाही का काय बोलले ते? अगं अक्कल ताई, माझी अक्कलदाढ काढली म्हणजे अक्कल काढली असं नाहीये का? नाही. अच्छा, काय मिनल? चकली द्या बाळाला, लाडू द्या बाळाला. अच्छा, म्हणून तो कैवल्य खाली थांबला का? बरं झालं. आयला अकलेच्या भरात काय काय बोललो होतो मी. वेडेपणा करणार नाही मी म्हणलं. आयुष्यभर तेच करावं लागतं काय? असलं टेन्शन आलं होतं ना मला. कसं आहे का ताई, वेडेपणा केलं नाही तर मग नमक नाही ना लाईफ मध्ये. ए चल, मला आईस्क्रीम दे. एक मिनिट, बाजू. काय? अजिबात जवळ जायचं नाहीये. ते आईस्क्रीम फक्त आशूसाठी आहे. तुम्ही खूप त्रास दिला आज त्याला. ताई राहू दे. स्कॉलर ये रे, ये बस रे जरा अक्कलदाढ नसलेल्या माणसाजवळ.
ठीक आहे, खा त्याचं पूर्ण आईस्क्रीम खा. सुजय, मी ठरवलंय तुझे सगळे पैसे परत द्यायचे. काय आशू, जोक करत नाहीस ना? किती पैसे झाले? काय आहे, माणसाने बदलावं पण इतकंही बदलू नये. ठीक आहे, थँक्यू. 3740. 260 रुपयात का सुट्टे? दे. हे 300 आहेत, म्हणजे 40 राहू दे. 40 रुपयाचा हिशोब कोण ठेवणार? नाही नाही, हिशोब ठेवायला लागणार ना. कारण आता टोटल झाले 4040 रुपये. देव. नेक्स्ट मंथ. आशू अजिबात नाही. आशू, आशू फटके कसेल? आशू, आशू एक मिनिट यार. आशू, आशू तू म्हणाला होतास अकलेचा जाऊन देत पण उधारी तरी बंद करशील. स्कॉलर, ते अक्कलदाड होती तेव्हा बोललो होतो. आता अक्कलदाड गॉन, उधारी ऑन.